नमस्कार, मी आकाश जाधव. IBPS SOच्या एक्झामला आतापासून जवळपास 29-30 दिवस बाकी आहेत. तर नेमकं ह्या शेवटच्या महिन्यामध्ये करायचं काय, ह्या निमित्तानं मला आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने सांगायचं आहे. जर तुम्हाला स्पीडमध्ये काही इश्यू असतील तर मला असं वाटतं 1.25 किंवा 1.5च्या स्पीडनं व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. पण मागच्या काही दिवसापासून मी IBPS SOच्या प्रीच्या बॅचला शिकवतो आहे. मला असं वाटलं की त्या मुलांना जे काही बेनिफिट्स होते किंवा त्या मुलांमधला जो अनुभव आहे तो इतर मुलांसोबत जे ऑफलाईनमध्ये येऊ शकत नाही त्यांच्यासोबत शेअर करावा. त्यानिमित्तानं मला शेवटच्या 30 दिवसामध्ये आपण काय काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या. स्पेसिफिकली आजच्या व्हिडिओमध्ये मी IBPS SO हे जनरलाइज न बोलता मी थोडंसं AFO फोकस्ड बोलेल. त्या पाठीमागचा उद्देश असा आहे की तो क्राऊड हा इतर क्राऊडपेक्षा IT-पेक्षा असेल किंवा IT-पेक्षा असेल, मार्केटिंगपेक्षा असेल, ह्यांच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. तर त्यामुळं सध्याला माझा फोकस बोलत असताना किंवा कट ऑफ किंवा बाकी सगळ्या गोष्टींचं किंवा प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दलचं डिस्कशन हे SO पुरतं मर्यादित, SOच्या हिशोबानं नसून ते SOमध्ये फक्त एक टप्पा मला AFOच्या बद्दल हे जे ते सांगायचं आहे. सांगत असताना तुम्ही या गोष्टीबद्दल किंवा IBPS एक्झामबद्दल बोलायला एलिजिबल आहात का, तर मी स्वतः IBPS आणि SBIच्या एकूण 7 वेळेस POचे एक्झामिनेशन, या SBI POच्या 2 वेळेस आणि IBPS POच्या 5 वेळेस एक्झाम पास आहे. IBPSकडून घेण्यात येणारी इन्शुरन्सच्या एक्झाममध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्सला AO आहे. SSC CGLचा माझा रँक आहे ऑल इंडिया रँक 50. तर त्यामुळं आणि तुमची जी AFOची एक्झाम आहे ती ॲज अ स्क्राईब म्हणून मी पेपर पाहण्यासाठीच का होईना पण मागच्या 4 वर्षापासून कंटिन्यू जातो. सो दॅट प्री एक्झाममध्ये शक्यतो कोणता पेपर तुम्ही पाहायला जात नाही एक्सेप्ट SOची एक्झाम. तर SO मागच्या 4 वर्षापासून कंटिन्यूस तुमचा पॅटर्नही पाहिलेला आहे आणि क्वांट, रिझनिंग, इंग्लिश तिघांचंही असेसमेंट केलेलं आहे. तर त्या बेसिसवर मी क्वांटच्या सोबत तुम्हाला रिझनिंग आणि इंग्लिशबद्दल सुद्धा काही पार्ट जो आहे तो आपल्या ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. हे सांगत असताना पुढच्या 30 दिवसामध्ये जर अजूनही तयारी स्टार्ट केली नसेल आणि असं वाटतं की आता तयारी स्टार्ट करायची, मागे काही दिवसाची तयारी केली होती आता करायची आहे, तर मला असं वाटतं की आपल्या रिव्हिजनसाठी तुम्हाला आपली IBPS SOची प्री प्लस मेन्सची जी बॅच आहे ती अवेलेबल असेल. खाली फक्त त्या बॅचचे डिटेल्स सुरू आहेत. जर काही डाऊट्स असेल तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याबद्दलची माहिती जी ती घेऊ शकतात. शेवटच्या 30 दिवस नाही म्हणता येणार, प्रीसाठी 30 दिवस आणि जवळपास 2 महिन्याचा वेळ तुम्हाला मेन्ससाठी या बॅचच्या निमित्तानं जो तो मिळणार आहे प्री प्लस मेन्ससाठी. बघा, एक मुद्दे मी काढले. ते मुद्दे काढत असताना सध्याला AFOच्या वेकन्सीज तुमच्या 516 आहेत. वेकन्सीज वाढतील का याच्याबद्दलचं खूप डिटेल्ड एक्सप्लेनेशन ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं होतं त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याचं तुम्हाला इकॉनॉमिक्ससुद्धा सांगितलं होतं की 516 वेकन्सीज इंटू 10 हे करत असताना तुमच्या एक्झाममध्ये तुमची अशी एकमेव एक्झाम आहे IBPSच्या सगळ्या कॅलेंडरमधली जी कमी वेळेमध्ये ॲड काढणं, प्री होणं, मेन्स होणं, इंटरव्ह्यू होणं आणि निकाल लागणं ह्या सगळ्या गोष्टी 4 महिन्यामध्ये होतात. 1 नोव्हेंबरला ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, साधारणतः 5 महिन्यामध्ये तुम्हाला बँक पण ॲड आल्यापासून ते बँक अलॉटमेंटपर्यंत 4-5 टप्पे जे ते सगळे या दिवसामध्ये होऊन जातात. तर त्यामुळं वेकन्सीज लेट रिपोर्ट होत असतात. तर त्यामुळं सध्याला ह्या केसमध्ये असं होतं की ज्यावेळेस कमी वेकन्सीज येतात त्यावेळेला प्री थोडीशी टफ असते. मेन्सच्या केसमध्ये पुन्हा रेशो जो 1:10 आहे तो नंतर वेकन्सीज वाढल्यामुळे 1:7, 1:8 होत असतो. याच्याबद्दलचा डिटेल्ड पार्ट मी आधी IBPS SOचं नोटिफिकेशन आल्या दिवशी 1 नोव्हेंबरला नोटिफिकेशन आलं होतं. अंदाजे 1-2 तारखेला मी एक व्हिडिओ घेतला असेल तो तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर प्रीची एक्झाम डेट 24 किंवा 31 डिसेंबर आणि मेन्सची एक्झाम डेट 29 जानेवारी या हिशोबाने असणार आहे. प्रीचा एक्झाम पॅटर्न हा जसा दरवर्षी असतो तसा 1/4 निगेटिव्ह मार्किंग, 50 प्रश्न 50 मार्क रिझनिंग, 50 प्रश्न 25 मार्क इंग्लिश, 50 प्रश्न 50 मार्क क्वांट, असा 40-40-40 120 मिनिटाचा पेपर असतो. त्याच्यानंतर 150 प्रश्न 125 मार्कासाठी असतात आणि कट ऑफ जो तो मागचे 3 वर्षाचे हा 21 पॉईंट समथिंग होता, त्याला 22 म्हणतो, 40 आणि त्याच्या आधी 36 या पद्धतीने कट ऑफ जे ते मागच्या 3 वर्षाचे कट ऑफ राहिले. ज्यावेळेला वेकन्सीज कमी होते त्यावेळेला कट ऑफ जो तो 40पर्यंत वरती गेलेला आहे. आता सध्याला क्वांटमध्ये काय येईल, रिझनिंगमध्ये काय येईल आणि इंग्लिशमध्ये काय येईल जर तुम्हाला पाहायचं असेल क्वांटचा एक्सपेक्टेड पॅटर्न काय आहे तर क्वांटच्या एक्सपेक्टेड पॅटर्नमध्ये नंबर सिरीज, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आणि ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन, सिम्प्लिफिकेशनचे चान्सेस 10%, जास्त चान्सेस ॲप्रॉक्सिमेशनचे. त्यामुळे नंबर सिरीज रॉंग येईल किंवा मिसिंग येईल काही पण येईल. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आणि ॲप्रॉक्सिमेट ज्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून म्हणतो, ह्या तिन्ही टॉपिकला मिळून मी स्पीड मॅथ म्हणतो. तर हा 0 ते 5 0 ते 5 0 ते 5 येईल. दरवर्षी हा पार्ट 15 मार्काचा येत नाही, मागच्या वर्षी आला होता. त्याच्यानंतर ॲडव्हान्स DI जे आहेत ते जर विदाऊट केसलेट असेल तर 15 ते 20, विथ केसलेट असेल तर 20 ते 25. अरिथमॅटिक किंवा ज्याला आपण वर्ड प्रॉब्लेम किंवा कमर्शियल मॅथ्स म्हणतो हा सुद्धा 10 to 15 प्रॉब्लेम आणि डेटा सफिशियन्सी आणि क्वांटिटी बेस्ड इक्विटी हा पार्ट 0 ते 5 मार्काला या पद्धतीने अपेक्षित आहे. सर आम्ही कम्प्लिटली
ह्या गोष्टीवर रिलाय करून किंवा ह्या बेसिसवर अभ्यास करावा का की हे येणार आहे म्हणून, बिलकुल तसं करू नका. मी जुनी आठवण पण करून देतो. 31 ऑक्टोबर 2022ला SBI क्लरिकलची मेन्स एक्झाम झाली होती सेकंड शिफ्टमध्ये. त्यावेळेला स्पीड मॅथ्सचे 0 प्रश्न आले होते, 0 प्रश्न. 31 ऑक्टोबर 2020. तर त्यावेळेला आलेल्या पेपरमध्ये. तर त्यामुळं ह्याच्यापैकी 0 मार्काचा येईल, 5 येईल, 10 येईल, 15 आले तर अतिउत्तम. त्यामुळं 0 ते 15मध्ये काहीसुद्धा हा पार्ट येऊ शकतो. त्यामुळं याच्यासोबत इतरही टॉपिक जसे येत आहेत तसे, जेवढे येत आहेत तेवढे जे ते करायचे आहेत. रिझन काय की यातल्या ॲडव्हान्स DI मागच्या 4 वर्षापासून जे DI येतात ह्या सगळ्या DIमध्ये जी डिफिकल्टी लेवल तुम्ही IBPS PO मेन्सला पाहता किंवा जो नवीन पॅटर्न त्यात पाहतात, ॲज सच नवीन पॅटर्न म्हणून काहीही नव्हतं. कोणत्याही क्वांटचा पेपर, क्वांटचा फॅकल्टी म्हणून सांगतोय, कोणताही व्यक्ती क्वांटचा जो आहे जर ठीकठाक अभ्यास असेल त्या पेपरमध्ये 50 पैकी 50, 50 पैकी 49, 50 पैकी 48 मिळू शकत होते असा तो पेपर आहे. जर क्वांटचा चांगला अभ्यास असेल, ठीकठाक अभ्यास असेल, ठीक आहे, त्या हिशोबानं कमी मार्क 15 ते 30, मागच्या वर्षीचा ॲव्हरेज मार्क जे ते विद्यार्थ्यांचे हे 12 ते 25, 12 25 ह्या रेंजमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे क्वांटमध्ये मार्क्स होते. त्याच्यामध्ये अरिथमॅटिक सर करावाच लागेल का, काही लोकांचा प्रश्न असतो. माझं असं म्हणणं आहे की ओव्हर डिपेंडन्स या सेक्शनवर टाळण्यासाठी जे अरिथमॅटिकचे टॉपिक येत आहेत ते करा, जे येत आहेत ते. पण तुम्ही एक्झाममध्ये सिक्वेन्स ठरवताना जर गणित खूप अवघड जात आहेत तर पहिलं तुम्ही जे काही पाहायचं आहे की ह्याच्यापैकी काही क्वेश्चन दिसतोय का, पहिला टार्गेट हे पाहिजे, दुसरं टार्गेट तुमचं DIचं पाहिजे आणि तिसरं टार्गेट तुमचं एक तर अरिथमॅटिक किंवा डेटा सफिशियन्सी यातून जे प्रश्न सापडत आहेत ते पाहिजेत जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पुढे एक्सेल करायचं असेल तर. तिथून पुढे थोडंसं रिझनिंगमध्ये टॉपिकचं वेटेज बघा. पुन्हा एकदा कोडिंग डिकोडिंग 0 ते 5, इनइक्वलिटी 0 ते 5, सिलो 0 ते 5. सध्याला सगळ्यांचा आवडता पॅटर्न ओनली फ्यूचा हा सगळ्याच एक्झामला, ह्याच प्रीला म्हणून नाही पण बाकी इतर प्रीमेन्सला ओनली फ्यूचा पॅटर्न दिसतोय. डायरेक्शन सेन्स ते 3 ते 4, ब्लड रिलेशनचे 2 ते 3, सिटिंग पझल म्हणून अंदाजे 20, 25, 30पर्यंत पॅटर्न होतो. कधी 20, कधी 25 आणि कधी 30 या पद्धतीनं आहे. हायर रिझनिंगचा जो पार्ट आहे तो 5 मार्कापर्यंत, मिसलेन्स रँकिंगचा पार्ट हा 2 ते 3 मार्कापर्यंत आणि डेटा सफिशियन्सी 0 ते 5 मार्कापर्यंत असा वेटेज एक्झाममध्ये असणार आहे. सर ह्याची आमची स्ट्रॅटेजीची नेमकी काय पाहिजे, मला असं वाटतं की स्टार्ट करत असताना तुम्ही एकदम पझलपासून स्टार्ट करण्यापेक्षा असं समजायचं आहे कारण की 1 वर्ष रिझनिंग सोपं येतं, 1 वर्ष अवघड येतं, 1 वर्ष सोपं येतं, 1 वर्ष अवघड येतं. अवघड आलेल्या वर्षी रिझनिंग आपण काय करतो की अचानक पझलपासून स्टार्ट करतो. सुरुवातीला पहिल्या पझलला स्टक होतो, एकदम दुसऱ्या पझलला येतो, स्टक होतो आणि कुठेतरी 10-12 मिनिटांमध्ये काही मुलांचं काय होतं, एकही अटेम्प्ट होत नाही. अशा वेळेस ते पॅनिक होतात आणि पॅनिक होऊन पुढचा सगळा पेपर सोपा असताना घाण करून टाकतात. तो वाला प्रॉब्लेम ते आपल्याकडून होऊ नये म्हणून मला असं वाटतं की असं समजायचं की आपण ज्या खेळपट्टीवर खेळणार आहेत ती खेळपट्टी थोडीशी सुरुवातीला खराब आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा 1-2 रन काढून घ्यायचे. हे 1-2 रन कुठून येतील बघा. हा हायर रिझनिंगचा प्रश्न हिंदीमध्ये वाचला, मराठीत तर नाही अवेलेबल, हिंदीत वाचला तर यातून येतील. ग्रामीण बँकेची PO मेन्सचा पेपर जो तो मी पाहायला गेलो होतो तर ग्रामीण बँकेच्या PO मेन्समध्ये मराठीचं ऑप्शन अवेलेबल होतं की मराठीत तुम्ही पेपर बघू शकत होता हा वाला. त्यामुळं हायर रिझनिंग मराठीत खूप सोपं जात होते. जर इंग्लिशमध्ये समजत नसेल तर IBPS PO आहे, IBPS SO आहे म्हणून तुम्ही मराठीत जरी शक्य नसेल तर इंग्लिशऐवजी हिंदीचा वापर तुम्ही करू शकतात. 1-1 मार्क इथून काढू शकतात, अजून 1-1 मार्क तुम्ही इथून काढू शकतात, 1-1 मार्क तुम्ही इथून काढू शकतात. डायरेक्शन सेन्सचा 2 किंवा 3चा सेट आला तर गोष्टी वेगळी आहे पण कधी 1-1, 2-2 मार्क येतात तिथून काढू शकतात. जमलं तर डेटा सफिशियन्सी म्हणून काढू शकतात. 4-5 मार्क तुमच्या हातामध्ये आले तर त्याच्यानंतर मला असं वाटतं तुम्ही पझल आणि सिटिंग अरेंजमेंटला अटॅक केला पाहिजे. पण सुरुवातीला 3-4 मार्क तुम्ही पहिल्या 10 मिनिटांमध्ये हे आत्ता जो पार्ट मी टिक केला होता त्यातून काढून घ्या. कोडिंगला मी 1-1 मार्काचा म्हणत नाही, कोडिंगवाला जो आहे तो करेक्ट इन्फॉर्मेशन असते त्या बेसिसवर 5 प्रश्न असतात. जे कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन ज्यामध्ये नसते ती इनइक्वलिटी आहे, सिलोइझम आहे की एका प्रश्नाचा इंडिव्हिज्युअल वेगळा असतो. डायरेक्शन सेन्सचा वेगळाही 1 मार्काचा येतो, कधी 2 मार्काचा येतो. ब्लड रिलेशन कधी 1, कधी 2, कधी 3 ह्या पद्धतीने सापडतो. खाली हायर रिझनिंगवाला पार्ट सिंगल क्वेश्चन सापडतात. मिसलेनियस रँकिंग टेस्ट हा सुद्धा करू शकतात. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल सिक्वेन्स वगैरे डेटा सफिशियन्सीचा पार्ट तर पहिल्यांदा ते बघून मग तुम्ही पझलवर जे ते जाऊ शकतात. पझलवर जात असताना सिटिंग पझलवर जात असताना आता एवढी प्रॅक्टिस केल्याच्यानंतर तुम्हाला पण एक आयडिया लागून जाते की सिटिंग पझलमध्ये पहिल्या 3 किंवा 4 वेळी वाचल्या की आपल्याला ते पझल सोडवायचं आहे की सोडून द्यायचं आहे ह्याच्याबद्दलची आयडिया येते. बस तेच तुमचं लॉजिक पुढे तुम्हाला एक्झाममध्ये जे ते वापरायचं आहे. थोडंसं पुढे तुमचा आवडता विषय तो म्हणजे इंग्लिशचा.
इंग्लिशसाठी बघा, 2 पॅसेज तुमचे येतात. मी मार्कांमध्ये ही सिक्वेन्स लिहिलेली आहे, तुम्ही त्याला मी क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही त्याला 50 प्रश्न 25 मार्क असल्यामुळं मार्कांमध्ये हाफमध्ये नेऊ शकतात. एक अंदाजे 15 ते 20 मार्क RCचे आहेत. बाकी वर्ड स्वॅप झाला, मॅच द कॉलम, कनेक्टर्सवाला पार्ट, क्लोज टेस्ट, फिल इन द ब्लँक्स, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, पॅराजंबर, डायरेक्शन सेन्स, यापैकी कोणताही पार्ट पुढे मागे जो आहे तो येऊ शकतो. काही पार्ट येतो, काही पार्टला कशामध्ये फिल इन द ब्लँक्स येतो, कशामध्ये सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट येतं. बदलून पेपरचा पॅटर्न जो आहे याच्यामध्ये बनतो. मागच्या 3-4 वर्षामध्ये जर आपण बघितलं की एक ॲव्हरेज बघितलं तर क्वांट ही शक्यतो मॉडरेट टू डिफिकल्ट येतं, रिझनिंग मॉडरेट टू डिफिकल्ट येतं, इंग्लिश जे आहेत ते इझी टू मॉडरेट येतं. तर ह्या पद्धतीनं सर कट ऑफ काय लागेल हा तुमचा जो सामान्य प्रश्न आहे. मला असं वाटतं तो जर तुम्ही एक्झामच्या आधी कोणाला विचारतायत तर आपली अतिसामान्य बुद्धिमत्ता आहे असं याच्यावरून कळून येतं. त्यामुळे एक्झामच्या आधी कट ऑफ काय लागेल हे विचारून का हा पेपर झाल्याच्या नंतर तुम्ही त्या गोष्टीबद्दलची चर्चा करू शकतात की अंदाजे सेक्शनल कट ऑफ किंवा ओव्हरऑल कट ऑफ जो तो काय लागेल तो. पण मागच्या काही वर्षापासून कट ऑफ एका ठिकाणी सेटल झालेले आहेत बऱ्यापैकी एक्झामचे, एक्सेप्ट एसओ 40 22 मार्काला आलेला आहे. पण बाकी सगळ्या एक्झामचे कट ऑफ एका ठिकाणी सेटल झाले आहेत, स्पेशली मेन्सचे. तर तिथं प्रेडिक्ट आपण करू शकतो, पण ह्या एक्झाममध्ये प्रेडिक्ट करू नये. ह्या असा पॅटर्न असेल इंग्लिशचा. सर इंग्लिशबद्दल थोडंसं काही एक्स्ट्रा सांगता येईल का? पुढे मी क्वेश्चन घेतलेलाच आहेत, पण याच्यासोबत सांगताना मी सांगतो की जसं तुमच्यापैकी खूप जण इंग्लिशमध्ये सध्याला स्ट्रगल करतायत. मीही माझ्या केसमध्ये बँक एक्झाम देत असताना पहिल्यांदा इंग्लिशमध्ये मी पहिले 4-5 एक्झाममध्ये स्ट्रगल केलं होतं. साधारणतः पहिले 5-6 महिन्याच्या वेळेमध्ये मला इंग्लिशचा कट ऑफचा प्रॉब्लेम होता. त्यावेळेला ज्यावेळेस मी स्वतःचं ॲनालिसिस केलं, कुणाचंच इंग्लिश खराब नसतं. इंग्लिशमध्ये मला असं वाटतं की 2 ओरिएंटेशनचा क्वेश्चन्स येतात. एक असं ओरिएंटेशन आहे ज्याच्यामध्ये रिडिंगवाला पार्ट असतो आणि दुसरा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये ग्रामरवाला पार्ट जास्त महत्त्वाचा असतो. आता ज्याच्यामध्ये ग्रामर ओरिएंटेशन चांगलं असतं, मी बघितलं माझं पूर्ण इंग्लिश खराब नाही आहे. ज्यावेळेस मला कट ऑफ तर निघत नव्हता तर ठीक आहे, माझं दोन्ही खराब आहे, पण 2 पैकी हे थोडं कमी खराब आहे आणि हे थोडंसं जास्त खराब आहे. हे मला पेपर देताना जाणवलं. तुमचं उलटंही होऊ शकतं, व्हाईस वर्सा. मग रिडिंगवाला पार्ट माझा खराब आहे, ग्रामरवाला पार्ट माझा खराब आहे, तर मला जास्त करून त्यावेळेला मी माझा कट ऑफ काढायचो RCवर काढायचो, जिथं कुठंच वर्ड स्वॅपवर काढायचो, जिथं जास्त करून ग्रामरची तुम्हाला आवश्यकता पडत नाही. मॅच द कॉलमवर काढायचो, क्लोज टेस्टवर काढायचो. कमी लागतो क्लोज टेस्ट, तुमची वोकॅब आणि बाकी सगळ्या गोष्टी युसेज जो आहे तो चांगला पाहिजे. फिल इन द ब्लँक्सला लागायचं, एरर्सवाला पार्ट जो आहे एरर डिटेक्शनवर लागायचं, पण पॅराजंबलवाला पार्ट आहे तिथं आपल्याला करता येत होतं. असे 4-5 पार्टपैकी दिलेले 50 किंवा 40 मार्काचा पेपर असेल तर या 50 पैकी हा जो पोर्शन आहे कुठंतरी 30-1 मार्कापर्यंत येऊन जायचा. 50 पैकी 30 राहायचा किंवा 40 पैकी 25-26 राहायचा. ह्याच्यावर फोकस करून मी सुरुवातीला माझा जे आहेत ते कट ऑफ काढला आणि हळूहळू वाचन वाढलं, बाकी सगळ्या गोष्टी वाढल्या. नंतर हा दोन्ही पार्ट चांगले झाले आणि सध्याला इंग्लिश माझ्यासाठी एक स्ट्रॉंग पॉईंट म्हणून जो तो सध्या आहे रिझनिंगपेक्षा सुद्धा. तर त्यामुळं ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं रिडिंग ओरिएंटेशन चांगलं आहे की ग्रामर ओरिएंटेशन चांगलं आहे हे बघून पुढच्या महिन्याभरामध्ये तुम्ही त्या पार्टवर, जर रिडिंग ओरिएंटेशन चांगलं असेल तर जे पार्ट आहे रिडिंग ओरिएंटेशनमध्ये येतात त्याच्यावरचा फोकस जास्त करा. जर ग्रामर ओरिएंटेशन चांगलं आहे तर त्या पार्टवर तुमचा फोकस जो तो असला पाहिजे पुढच्या महिन्याभरासाठी. तर हा त्याचा एक्सपेक्टेड पॅटर्न आहे. आपण आता पुढे FAQजवर जाऊ की तुमचे काय काय प्रश्न असू शकतात. कट ऑफ इंग्लिश जे सध्याला ज्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका, पण आत्ता जे मी सांगितलं की तुम्हाला एक तर तुमचं रिडिंग ओरिएंटेशन किंवा ग्रामर ओरिएंटेशन ह्याच्यावर थोडासा फोकस जो तो करायचा आहे. ह्या एक्झाममध्ये जागा कमी असल्यामुळे जितका महत्त्वाचा इंग्लिशचा कट ऑफ आहे तितकाच महत्त्वाचा ओव्हरऑल कट ऑफ आहे. तर त्यामुळं ओव्हरऑल कट ऑफमध्ये तुम्ही जाऊ नये. याच्यासाठी 516 जागा गुणिले 10 5160 लोकांमध्ये आपल्याला जे ते यायचं आहे, आपलं स्थान त्याच्यामध्ये पक्क करायचं आहे. त्याच्यामुळं ओव्हरऑल अटेम्प्टमध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. 100% ॲक्युरसी ठेवण्याच्या नादात खूप वेळेस असं होतं की विद्यार्थी कट ऑफ 40चा लागतो त्याचा अटेम्प्ट 35 झाला असतो. ही केस झाली होती 2020मध्ये, ज्यावेळेस कट ऑफ 40 लागला होता. मुलांनी काय केलं, त्याच्या आधीचे कट ऑफ पकडतात आणि त्याच्या आधीच्या कट ऑफपेक्षा 5 मार्काचा जास्त अटेम्प्ट करून येतात. त्याच्या मागच्या वर्षीचा कट ऑफ मे बी 35 असेल 32 असेल, त्याच्यापेक्षा 5-10 मार्काचा अटेम्प्ट जास्त करतात, बस झाले म्हणतात. असं करू नका. 100% ॲक्युरसी ऐवजी तुमची ॲक्युरसी ओव्हरऑल ॲक्युरसी 90%ला आली
90% झाले. इंग्लिशच्या केसमध्ये ते 80% असेल किंवा 90पेक्षा कमी किती असेल समजा, पण क्वांट रिझनिंगची ॲक्युरसी 90% पकडून तिकडचा अटेम्प्ट वाढवणारा तुम्हाला भर द्यायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे मी ऑफलाईनमध्ये सध्याला सांगतो आहे. सोबतच ऑनलाईनचे लेक्चर असतील किंवा ज्या ज्या फॅकल्टी तुम्ही फॉलो करतायत, हळूहळू स्पीड वाढवा त्याच्यामध्ये. कारण की 2 वर्षाची मुलांनी जी केलेली चूक होती, जी तुमच्या निदर्शनास आणून देणं माझं काम आहे. की समजा मागच्या वर्षी 32चा कट ऑफ होता, मुलांनी 37-38 अटेम्प्ट केले, मी एकदम क्लिअर अटेम्प्ट केलेले म्हणतात. आता या 37-38पैकी एकही चुकणं नाही आहे आणि अशा वेळेला कट ऑफ 40चा लागतो. हे तुमच्या एसओच्या एक्झाममध्ये होतच होतं. हे सगळ्यात जास्त होतं ग्रामीण बँकेच्या एक्झाममध्ये. ग्रामीण बँकेमध्ये मुलांना कट ऑफ माहिती असताना की त्याच्यामध्ये फ्लक्च्युएट होतो, ग्रामीण बँकेच्या क्लरिकलचा कट ऑफ फ्लक्च्युएट होतो. त्याच्यानंतरही मुलं जे जो मागच्या वर्षीचा बेस पकडतात, मागच्या वर्षीच्या कट ऑफचा बेस पकडू नका. तुम्हाला मॅक्सिमम अटेम्प्ट करायचे आहेत 90% अॅक्युरसीनं क्वांट आणि रारच्या केसमध्ये. त्याच्यानंतर इज इट नेसेसरी टू स्टडी अरिथमॅटिक अँड ॲडव्हान्स DI नाव? त्याचं उत्तर आहे हो. काय आणि कसं? रिझन काय सांगितलं की आता सध्या त्याचा अभ्यास का आवश्यक आहे? हा वाला पार्ट 15 मार्काचा आला तर ठीक आहे, नाही तर आपण 40 मिनिट एक्झामचे 40 मिनिट समजा हा नाही आला किंवा कमी आला तर 40 मिनिटं करणार काय? त्यामुळं थोडी तर प्रॅक्टिस आतापासून करा. बरं, शेवटच्या 8 दिवसात जर मी व्हिडिओ बनवला असता तर मी म्हणलं असतं नाही नवीन काही करू नका म्हणून, पण सध्या वेळ आहे. ॲटलिस्ट आधी जुनं जर तुम्ही DIचं काही केलं असेल त्याची चांगली प्रॅक्टिस अजून करा, अरिथमॅटिकची प्रॅक्टिस चांगली करा. आणि स्पेसिफिकली मी तर सांगेल जास्त करून तुमच्या स्पीड मॅथची प्रॅक्टिस ही शेवटच्या 8 दिवसात, शेवटच्या 10 दिवसात. समजा 24ला एक्झाम आहे, 15-16 पासूनची जी प्रॅक्टिस जास्त पाहिजे. 31ला एक्झाम आहे तर 20-21 पासून याची प्रॅक्टिस जास्त पाहिजे. सुरुवातीला ज्यावेळेस आपण आजारी असतो, क्वांटची आजारी, आपण क्वांटचे पेशंट आहेत, तर आजारी असताना आपल्या हातामध्ये मल्टिपल गोळ्या ज्यावेळेस असतील, आपण पहिल्यांदा कडू गोळी खातो आणि त्यानंतर आपण गोड गोळी खातो. तर पहिल्यांदा सध्याला कडू गोळीपासून जे ते स्टार्ट करा आणि ज्या वेळेला एक्झाम जवळ येईल त्यावेळेला जास्त फोकस तुमचा गोड गोळीवर अर्थात स्पीड मॅथ्सवर असू द्यात. तिथून पुढे तुमचे अजून महत्त्वाचे डाऊट्स मी दिले आहेत बघा. हाऊ मेनी अँड विच मॉक टेस्ट टू अपिअर डेली, ऑल्टरनेट ऑर वीकली? की टेस्ट सगळ्यात महत्त्वाचं हाऊ मेनी असं म्हणलं की जे विद्यार्थी दिवसातून 2 फुल लेंथ मॉक्स देत असतील अशांपासून 4 हात दूर राहा. अशा पोरांपासून 150 क्वेश्चन आणि 150 क्वेश्चन 300 क्वेश्चन देऊन ॲनालिसिस कधी करणार आहेत ते? तर अशा व्यक्ती नाही, मी त्यांना प्रवृत्ती म्हणतो, अशा प्रवृत्तीपासून कमीत कमी 6 फूट दूर थांबायचं आहे. अशा लोकांच्या सोबत चहा पण प्यायला जायचं नाही कमीत कमी एक्झाम होईपर्यंत. जे दिवसातून 2-2 एक्झाम देतात त्यांना काहीच साध्य होणार नाही आहे. एक परीक्षा जी आहे ते जास्तीत जास्त म्हणतोय मी, जास्तीत जास्त ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांनी एखादी परीक्षा द्या. ज्यांचा नाही अभ्यास झालेला आहे अजून, काही गरज नाही आहे, पहिल्यांदा अजून 30 दिवस आहेत तर सुरुवातीला 3 दिवसातून एकदा टेस्ट द्यायची, 2-3 टेस्ट झाले की मग 2 दिवसातून द्यायची आणि मग डेली चालू करा तुम्ही हळूहळू एक्झाम आल्याच्या नंतर. सध्याला आणि ओव्हरऑल आतापासून 30-29 दिवस बाकी आहेत. तुम्ही ज्यांचं गणित वीक, ज्यांचं ओव्हरऑल ॲप्टिट्यूड वीक आहे अशा विद्यार्थ्यांनी पुढच्या 30 दिवसामध्ये एक कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 10 एवढ्या टेस्ट दिल्या तरी पण चालतात. कंप्लीट 28, 29, 30 दिवसामध्ये म्हणतोय मी. कमीत कमी 5-7 आणि जास्तीत जास्त 10पर्यंत एवढ्या टेस्ट द्या. हां, ज्यांचं जेन्युइनली ॲप्टिट्यूड खूप चांगलं आहे अशांनी नंबर ऑफ टेस्ट जास्त दिले चालतील, कारण की जास्त टेस्ट दिले की त्यांचे मार्क येतातच ऑलरेडी, पण त्यांना तेवढं जास्त निगेटिव्हिटीमध्ये जाणार नाही. पण ज्यांचा अभ्यास थोडासा वीक आहे ते उगाच आपला टेस्टचा स्कोअर बघून थोडासा नाराज होऊ नये म्हणून त्यांच्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी जे ते अंदाजे 7 ते 10 टेस्ट पुढच्या 29-30 दिवसामध्ये त्यांनी दिले पाहिजे. सर कोणत्या प्लॅटफॉर्मचे दिल्या पाहिजेत? आता होतं कसं की एसओच्या टेस्ट जर तुम्ही बघितल्या, POची टेस्ट बघा, देणारे बऱ्यापैकी प्लॅटफॉर्मवर समजा टेस्ट नंबर 1, टेस्ट नंबर 2 याचा 1-1 लाख मुलं एक्झाम देतात ती. पण एसओच्या केसमध्ये हेच टेस्ट देणारे जे ते हजारात असतात, खूप कमी जण असतात. त्याच्यामुळं सध्याला एसओच्या केसमध्ये जी सगळ्यात जास्त मुलं टेस्ट देतात ती द्या. रिझन काय? एसओचे मुलं, ओव्हरऑल मुलं POच्या कंपॅरिझनमध्ये, क्लरिकलच्या कंपॅरिझनमध्ये कमी असल्यामुळं ज्या टेस्टला कोणी जातच नाही, जी टेस्ट कोणी देतच नाही, अशी टेस्ट दिली तर तुम्हाला तुमचा रिअल रँक कुठून कळणार? तर तुम्ही जे कोणते टेस्टचे पॅकेज घेत आहेत, अड्डा घेत आहेत, ऑलिव्हबोर्ड घेत आहेत, प्रॅक्टिस मॉक घेत आहेत, गाईडली घेत आहेत, बायजूस घेत आहेत, ते स्मार्ट किडा घेत आहेत, कोणतंही घेत आहेत, त्याच्यापैकी अशी टेस्ट निवडा जी टेस्ट विद्यार्थी सगळ्यात जास्त देतात. का? तर तुमचा रिअल रँक येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात. तिथून पुढं कॅन वी एड टॉपिक क्विज इन अवर प्रिपरेशन? एक्झॅक्टली मी तेच सांगत होतो. दिवसातून 2 टेस्ट देण्यापेक्षा समजा ज्यांना खरंच टेस्ट जास्त द्यायच्यात मग तुमची रोजची टेस्ट चालू द्या, ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी म्हणतोय. आणि राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही जिथं जिथं वीक आहात त्याची प्रॅक्टिस करा.
त्या टॉपिकची प्रॅक्टिस करा आणि त्यासाठी क्विज हा सगळ्यात चांगला मोड आहे. त्या क्विजचा फायदा काय होता की स्पीड इम्प्रूव्ह करायची असेल तर स्पीड मॅचचे टॉपिक चांगले करा आणि फक्त टॉपिक क्विकली रिवाईज करायचं असेल तर अरिथमेटिक टॉपिक करा. तर तुम्हाला टॉपिक क्विजचा खूप जास्त बेनिफिट होईल आणि भरपूर साऱ्या ॲपवर ह्या ज्या टॉपिक क्विजचं कॉन्टेंट आहे ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर हाऊ टू टॅकल सिटिंग अँड पझल. मी आत्ता त्याबद्दल बोललो की पहिले 3-4 ओळी वाचून आणि तुम्ही ठरवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं सिटिंग बदलचे क्वेश्चन जे ते 40 मिनिटांपैकी सुरुवातीचे 5 मिनिट आणि शेवटचे 5 मिनिट अवॉइड करायचं आहे तुम्हाला सिटिंग बदलचा पार्ट. हायर रिजनिंगचा पार्ट सुरुवातीला तुम्ही घेऊ शकतात किंवा शेवटी घेऊ शकतात, पण तो वाला पार्ट मराठीमध्ये तुम्हाला हिंदीमध्ये तुम्हाला जास्त करायचा आहे. आणि इनपुट आउटपुटची सुद्धा तयारी जे ते 50 मार्काचा पेपर असल्यामुळं इनपुट आउटपुटची सुद्धा तयारी तुम्हाला जे ते ठेवायची आहे. थोडंसं पुढे इंग्लिशबद्दल मी आत्ता जे बोललो तोच पार्ट लिहिलेला आहे. कोणता पार्ट सुटू नये म्हणून की तुम्ही रीडिंग बेस्ड पार्ट आणि ग्रामर बेस्ड पार्ट ज्याच्याबद्दल आत्ता पाठीमागच्या स्लाईडमध्ये मी जे ते बोललो होतो तो वाला पार्ट यामध्ये घेतलेला आहे. अजून थोडंसं पुढे बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जरी कितीही तुम्ही AFOच्या नावानं सध्या उड्या मारत असाल तरी पण तुमच्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी ही FCI टेक्निकलची पोस्टच आहे. जिथं तुम्हाला AFO जी आहे पूर्ण भारतामध्ये 516 जागांसाठी नाचवते, तिथं तुम्हाला FCI टेक म्हणते की तुमच्यासाठी फक्त आम्ही 292 किंवा 293 असतील एवढ्या जागा आणलेल्या आहेत. फक्त 3-4 राज्यांच्या वेस्टर्न रिजनच्या जागा आहेत ह्या, तर एवढ्या राज्यांसाठी आम्ही दिलेल्या आहेत. ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे. दुसरं, यावेळेला FCIमध्ये त्यांचे रिजन वाईज ब्रेकअप असल्यामुळे रिजन वाईज जागा वेगळं असल्यामुळं आणि नॉर्थमध्ये जागा जास्त असल्यामुळं तिकडची मुलं तिकडेच एंगेज झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्या तुमच्या हक्काच्या जागा आहेत. म्हणून SOच्या तयारीमध्ये SOची तयारी करत असताना मध्ये FCI सारख्या अपॉर्च्युनिटीला विसरू नका. ह्याच्या पुढच्या स्लाईडमध्ये ज्यावेळेस मी स्टडी प्लॅन देईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा वाला पार्ट सांगेल. त्याच्यानंतर सर समजा मी आत्ता तयारीला लागलेलो आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये मला तुम्ही आत्ता ज्या SOच्या बॅचबद्दल सांगितलं ते मला वापरायची असेल पुढच्या काही दिवसामध्ये तर ते मी कशी वापरावी त्याच्याबद्दल समजा मला 1-2 मिनिटात सांगायचं असेल तर बघा. हे सगळं करताना इथं कुठंतरी तुमची SOची प्री प्लस मेन्सची VOD बॅच आहे. आता याच्यावर जाताना तोच क्वांट रिजनिंग आणि इंग्लिशचा पार्ट घेतलेला आहे. क्वांटचे सगळे व्हिडिओज मी टाकलेले नाहीत पण थोडे टाकले आहेत बघा. एकच मिनिट, याच्यामध्ये मी SOच्याच बॅचमध्ये जातो. जस्ट आता स्टार्ट करताना हे ओपन होत नाही आहे. याच्यामध्ये क्वांट LR इंग्लिश आणि ॲग्रिकल्चर हे तुमचे विषय आहेत आणि इथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. 1 मिनिट. इंटरनेट कनेक्टिव्हिटी इकडे तर दिसते मला. असो, तर त्यामध्ये प्रत्येक टॉपिकचे ठीक आहे सध्या दिसत नाही आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकचे लेक्चर जे आहेत ते मी मोठ्या टॉपिकचे अरिथमॅटिकचे क्विक रिव्हिजन पार्ट 1 आणि क्विक रिव्हिजन पार्ट 2 केलेलं आहे. एकेका टॉपिकचे फक्त 50 क्वेश्चन डिस्कस केले आहेत. माझं असं म्हणणं होतं की अरिथमॅटिकसाठी स्पेसिफिकली नंबर सिस्टम, पर्सेंटेज, ॲव्हरेज एजेस, रेशिओ प्रपोर्शन, टाइम स्पीड डिस्टन्स, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट आणि प्रॉफिट लॉस या टॉपिकसाठी तुम्ही क्विक रिव्हिजनचा पार्ट जो तो वापरा. इतर एक्झामला सांगताना मी सांगतो की तुम्ही जर आधी परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रॉबिलिटी केलं नसेल आणि जॉमेट्री केलं नसेल तर पहिल्या त्या टॉपिकच्या कामाला लागा असं मी इतर एक्झामला सांगतो. या एक्झामला जर आधी तुम्ही हे 2 टॉपिक परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रॉबिलिटी आणि जॉमेट्री केलं नसेल तर अशी काही खूप जास्त आवश्यकता नाही की तुम्ही सध्या केलं पाहिजे. पण याचा जॉमेट्रिकल प्रॉब्लेम किंवा जॉमेट्री किंवा ह्याचा जो पार्ट आहे ह्याचं थोडासा तुम्हाला जास्त पाढ्याच्या हिशोबानं तेवढं तरी पाहावं लागेल एक्झामच्या आधी, कारण की त्यांना कधी काही मेहनत न करता आपल्याला आन्सर जे ते काढता येतात. तर त्यामुळं हा एक पार्ट हे मला आत्ता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं. क्वांटचं, रिजनिंगचं, इंग्लिशचं आणि GAचं किंवा ओव्हरऑल तुमचा तो कोर्स घेतल्याच्यानंतर तुम्ही त्या फॅकल्टीचे नंबर मागून घ्या आणि त्यांच्याशी डिस्कस करा की पुढच्या 30 दिवसात मला काय करायचं आहे. तर ह्या पद्धतीने पाहता येईल. सध्याला सांगता आलं असतं. मला वाटतं ह्या सिस्टमचं नेट सध्या अवेलेबल नाही आहे. फेडरल बँकेला अप्लाय करायचं का तर फेडरल बँकेला 101% अप्लाय करा. ही वाली एक्झाम पहिल्यांदा ते IBPSला द्यायचे, सध्या IBPSला देत नाहीत का? त्यांनी ज्या मॉड्यूलमध्ये ते परीक्षा घेतात घरबसल्या परीक्षा त्या मॉड्यूलमध्ये IBPS किंवा TCS जे ते नाही आहे. पण त्याच्यानंतरही घरबसल्या परीक्षा घेऊनसुद्धा त्यातून आपल्या मुलांचं सिलेक्शन, महाराष्ट्रातल्या मुलांचं सिलेक्शन दरवर्षी जास्त आहे. अर्थात त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस खूप ट्रान्सपरंट आहे. म्हणून सगळ्यांना विनंती होती की फेडरल बँकेला ॲग्री ग्रॅज्युएट्सनं जे लोक एलिजिबल आहेत त्यांनी अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर
जे दरवर्षी सांगतो पण मुलं काय ऐकत नाही ते म्हणजे जसं तुमचं डिसेंबरमध्ये प्री झाली आणि जानेवारीमध्ये मेन झाली, खूप लोक लगेच गावाकडे पळतात. तर गावाकडे पळणं थांबून तुम्हाला जानेवारीपासून ते मेपर्यंतचा वेळ अभ्यासासाठी वापरायचा आहे, सांगणं तर माझं काम आहे. पुढे आता बघा थोडंसं स्टडी प्लॅन शेवटच्या 5 मिनिटात आपण डिस्कस करूयात की आपल्याला पुढे करायचं काय. तो 2 लोकांसाठी वेगळा. पहिला की ज्यांनी मागच्या वर्षी 50+ स्कोअर होता, 50+ मार्क्स होते, किंवा असे विद्यार्थी ज्यांनी मागच्या वर्षी एखादी प्री क्रॅक केलेली आहे जनरल बँकिंगमधून. 2 पैकी एक, मागच्या वर्षी एसओ दिली आणि 50+ मार्क्स होते, किंवा यावर्षी जनरल बँकिंगमध्ये एखादी प्री दिली, IBPS PO प्री किंवा IBPS ची प्री किंवा ग्रामीण बँकेच्या क्लर्कची प्री, ग्रामीण बँकेच्या POची प्री अशी दिलेली आहे आणि त्या एक्झाममध्ये क्रॅक केलेल्या आहेत, अशांसाठी वेगळी स्ट्रॅटेजी. आणि ज्या व्यक्तींनी मागच्या वर्षीच्या एसओ प्रीमध्ये मार्क्स कमी होते किंवा फ्रेशर मुलं किंवा अशांनी मागच्या वर्षी अशी मुलं ज्यांनी 2022मध्ये एकही प्री क्रॅक नाही केली, अशांसाठी वेगळे. ह्या वरच्या कॅटेगरीच्या मुलांसाठी ज्यांनी मागच्या वर्षी 50+ मार्क्स त्यांनी एसओ प्रीमध्ये मिळवले होते किंवा ज्यांनी जनरल बँकिंगची एखादी प्री केली होती, अशांना मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर आणि ॲप्टीचं जे वेटेज आहे, ॲप्टी म्हणजे क्वांटेलर इंग्लिश तिन्ही पण, याचं वेटेज समजा तुम्ही 10 तासाचा अभ्यास रोजचा करतायत तर 5 तास इकडं आणि 5 तास इकडं ह्या पद्धतीने दिला पाहिजे. ह्याच्यासोबत तुम्ही FCIच्या तयारीसाठी, कारण की लक्षात ठेवा मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी IBPS SOपेक्षा पण FCI आहे, तर तुम्ही सोबत जनरल नॉलेजचं पुस्तक जे ते, कारण की तुमच्याकडं स्कोप आहे, तुमचा आधी अभ्यास झालेला आहे, मागच्या काही एक्झाममध्ये तुम्ही सिद्ध केलेलं आहे की तुमचा ॲप्टी चांगला आहे, म्हणून तुम्हा लोकांना हे आर्यन प्रकाशनचं जे मनोहर पांडेचं पुस्तक आहे जनरल नॉलेजचं हे पण, आणि त्याच्यासोबत जनरल नॉलेजचं आणि जनरल सायन्स हे 2 पुस्तकं लुसेंटचे, हे दोन्ही पुस्तकं GKचे सुरू करा. कारण की जसं डिसेंबर एंडला तुमची एसओ प्री झाली त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे बघा FCIसाठी, आणि FCIचा तुम्हाला टेक्निकलचा पार्ट करता येईल, बॉटनी झूचा पार्ट करता येईल, त्यासाठी खूप वेळ आहे, पण पहिल्यांदा प्री एक्झाममध्ये तुम्हाला GK लागतं आहे, म्हणून थोडंसं GKचा पार्ट तो आतापासून चालू करा. सर मला GK खूप बोर होतं, काही लोक म्हणतील हिस्ट्री किती मोठं असतं, काय वाचावं कुठलं वाचावं. माझं म्हणणं आहे की ह्या पुस्तकांमध्ये वाचन चालू करत असताना कधी पेज नंबर 1 पासून स्टार्ट नका करू. तुमच्या जनरल स्टडीजमध्ये काय असतं, हिस्ट्री असतं, जिओग्राफी असतं, सिविक्स असतं, जनरल सायन्सचा पार्ट असतो. कधी कधी जनरल सायन्स केल्याचा फायदा तुम्हाला हे इथं पण होईल आणि मेन्समध्ये जो सायन्सचा केमिस्ट्री बॉटनीचा पार्ट आहे, बॉटनी झूचा पार्ट आहे, तिकडं पण होऊन जाईल. तर जनरल स्टडीजमध्ये कमी वेळेमध्ये काय होतं, हिस्ट्री लांबलचक असतं, काही विचारू शकतात, जिओग्राफी आहे, पॉलिटीचा पार्ट आहे, तर पहिलं पॉलिटीचा पार्ट करा कारण की तो लिमिटेड आहे, मग जिओग्राफीवर आहे, आणि सगळ्यात शेवटी पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीपासून पुढे तुम्हाला त्यावेळेला पाहता येईल हिस्ट्रीचा पार्ट जो लांबलचक आहे. तर पहिल्यांदा जो लिमिटेडवाला पार्ट आहे तिथून वाचायला चालू करा, नॉट नेसेसरी की तुम्ही पहिल्या पेज नंबरपासून स्टार्ट केलं पाहिजे. आर्यनची भाषा सोपी आहे कंपॅरेटिव्हली लुसेंटपेक्षा, तर त्यामुळे स्टार्ट करताना तुम्ही आर्यनच्या पुस्तकापासून जे ते स्टार्ट करू शकतात. पण दुसऱ्या कॅटेगरीचे मुलं ज्यांनी मागच्या वर्षी IBPS SO प्री क्वालिफाय नाही केली किंवा फ्रेशर मुलं 2022चे किंवा ज्यांनी जनरल बँकिंगमध्ये कोणती प्री यावर्षी क्वालिफाय केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपलं बचेंगे तो और भी लढेंगे या स्ट्रॅटेजीनुसार ॲप्टिट्यूडचा आपला अभ्यासाचा वेटेज 80% आणि ॲग्रिकल्चरचा वेटेज 20% ठेवायचं आहे. 10 तासाचा अभ्यास असेल तर 2 तासाचा वेळ ॲग्रीसाठी आणि 8 तासाचा वेळ ॲप्टीसाठी, अशा हिशोबाने त्यांना वेळ जो तो काढायचा आहे. आणि जसं वेळ मिळेल तसं GK करा, कारण की उद्या चालून IBPS SO झालात तुम्ही आणि FCI झालात तर, आणि खूप लोकांना विचारलं, बँकेतल्या पोरांना विचारलं, FCIच्या पोरांना विचारलं, मास्तरांना विचारलं, सगळेजण तुम्हाला FCIच्या मागे लागा म्हणून म्हणतील. तर तुम्ही तेव्हा FCIच्या मागे लागण्यापेक्षा आतापासून का नाही मागे लागायचं. म्हणून हा वाला पार्ट तुमच्यासाठी पण कॉमन आहे. भले इकडचे जे मुलं आहेत, ह्या कॅटेगरीचे मुलं जे आहेत हे GKचा पार्ट चांगला अजून जास्त करतील. तुमच्या केसमध्ये GKचा जो पार्ट आहे तो थोडासा वेळ कमी मिळतो म्हणून कमी तुम्हाला करता येईल. रिझन काय, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा पोस्ट इतके जास्त आहेत. AG3 डेपो आहे, AG3 टेक्निकल आहे, AG3 जर्नलिस्ट आहे. त्या प्रत्येकाच्या पोस्ट वेगवेगळ्या असल्यामुळं ह्यांनी जर वेगवेगळ्या संडेला एक्झाम लावल्या तर जानेवारीच्या प्रत्येक संडेमध्ये एक्झाम लागू शकते. विचार करा, 31 तारखेला तुमची एक्झाम झाली, 24 आणि 31 पैकी 31ला झाली, तर नाणी त्याच्यानंतर लगेच 1 जानेवारी तुमचा FCI AG3 टेक्निकल आला तर तुमच्या GKची काय तयारी आहे. तर अचानक असा शॉक बसण्यापेक्षा आतापासून थोडं मास्तर बोललाय की पहिल्यांदा पॉलिटीपासून चालू कर, मग जिओग्राफीला आहे आणि मग हिस्ट्रीला आहे. सोबत माझं ॲग्रिकल्चर झालं तर मला जनरल सायन्सचा पार्ट करता येईल, जनरल सायन्सपासून स्टार्ट कर, काही फरक पडत नाही. त्यामुळे जनरल सायन्स आणि जनरल नॉलेजचे दोन्ही वेगवेगळे बुक आहेत. त्यानंतर बुक जे आहेत ना
सब्जेक्टिव्ह वेगळे बुक आहेत, ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत. त्याच्यानंतर बुक इंग्लिशमध्ये पण आहेत, हिंदीमध्ये पण आहेत. तुम्हाला जे कम्फर्ट पाहिजे त्या कम्फर्टनं करा. पण सोबत जी केचं प्रिपरेशन जे ते तुम्हाला सुरू करायचं आहे. रिझन की ती एक्झाम जी ती 3 वर्षातून एकदा येते. SO यावर्षी गेली, पुढच्या वर्षी येऊन जाईल. पण आता FCI गेली तर पुढच्या वर्षी येतच असं नाही, ती एक्झाम 3 वर्षातून एकदा जे ती येत असते. आता हा असा एवढा पार्ट मला आपल्या आजच्या या लेक्चरच्या निमित्तानं सांगायचं होता. अजून लेक्चरमध्ये हा पार्ट वाढवला तर लेक्चर खूप जास्त वाढून जाईल. मधल्या काळात मी तुमच्या SOच्या एक्झामच्या आधी किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्येच मी तुम्हाला काही जे माझे आपल्या ह्या टेस्ट कशी द्यायची, स्पेशली क्वांटचा सेक्शन कसा अटेम्प्ट करायचा ह्याची एक लाईव्ह टेस्ट जे ते देऊन दाखवतो. त्याच्यानंतर वाधवा सरांचं जे आहे त्यांच्या चॅनलवर पण त्यांनी मला सांगितलेलं आहे की काही लेक्चर घ्यायचे आहेत. तर त्यांच्या चॅनलवर लेक्चर घेत असताना त्यांच्या चॅनलवर त्याच्या हिंदीसोबत आपल्यासोबतचे मराठी लेक्चरसुद्धा जे आहेत ते मला नेक्स्ट अपकमिंग वीकमध्ये SOच्या एक्झामच्या हिशोबानं प्लॅन करायचे आहेत. त्याच्यानंतर एखादी एक्झाम आल्याच्या नंतर येण्याच्या आधी जर कोणी म्हटलं की अचानक ॲड आलेली IBPS POची मी होईल का, लगेच फॉर्म भरताना लगेच तयारी लागतो, मी म्हणेन नाही. ग्रामीण बँकेची होईल का, मी म्हणतो नाही. पण SOची एक्झामची प्री जे ती माझी होईल का, ॲड आलेली आहे, पुढचे 30 दिवस आहे. 30 दिवस चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. मी अजूनही सांगतो आणि ह्यापैकी आत्ता जे मी सांगितलं, की त्यातला कोणकोणता पोर्शन किती मार्काला कसं करायचं आहे, तर एकदा तुम्ही ह्याचं प्लॅनिंग नीट करा तर SOची प्री पुढच्या 30 दिवसामध्ये चांगलं नियोजन असेल तर निश्चित पास होऊ शकतात. जे मी POबद्दल शुअर नाही आहे, जे मी ग्रामीण बँकेबद्दल शुअर नाही, पण मी SOच्याबद्दल जे ते शुअर आहे की आज तयारी लागलं त्याच्यानंतरसुद्धा SOची प्री जी ते निघू शकते. तर त्यामुळं एक चांगला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत लागून आलेल्या आहेत, ह्याचा बेनिफिट घ्या. ज्या कोणत्या गोष्टीचा चांगलं कॉन्टेंट आहे मटेरियलच्या पार्टमध्ये, PDF च्या पार्टमध्ये, पुस्तकांच्या पार्टमध्ये, या व्हिडिओ कोर्सच्या पार्टच्या निमित्तानं ज्याची कोणाची मदत तुम्हाला घ्यायची असेल ती मदत घ्या. किंवा ऑफलाईन बॅचेस तुम्ही जिथं कुठं करताय त्याच्या निमित्तानं, मित्रांच्या ग्रुपच्या निमित्तानं हे करा. पण पुढचे 30 दिवस जर चांगल्या पद्धतीने तुम्ही युटिलाइज केलं किंवा 2 महिने चांगल्या पद्धतीने युटिलाइज केले, 4 महिने चांगल्या पद्धतीने युटिलाइज केले तर तुमच्या हातामध्ये 2 निकाल जे ते IBPS SOचा एक आणि FCI AG3चा एक असे 2 निकाल नक्कीच असतील. आपण लवकरच भेटूयात पुढच्या IBPS SOच्या लेक्चरच्या निमित्तानं ह्या आपल्या चॅनलवर मराठीमध्ये आणि वाधवा सरांसोबत इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये. तेव्हापर्यंत टाटा गुड बाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही काही तुमचे डाऊट्स बाकी असतील तर ते कमेंट करा किंवा ह्यातून कोणता पार्ट चांगला समजला, कोणता पार्ट बाकी राहिला तर तोही सांगा, सो दॅट मला पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये तो वाला पार्ट कंटिन्यू करता येईल. धन्यवाद.